तर मात्र मग आतून जर प्रेम वाढलं ते तर मग डोळ्याला धाराला कशी राहत नाही. पण डोळ्याला धारा लागल्या राधा हे शब्द ऐके राधेचा अर्थ ज्या दिवशी समजेल आम्हाला त्या दिवशी राधा म्हणेपर्यंत डोळे भरतात माणसाचे. आणि यायलाच पाहिजे पाणी, हेच खरी भक्ती ना. राधा म्हणलं की गुरु म्हणलं की दोन शब्द आहेत. गुरु गुरु म्हणजे अज्ञानाचा नाश करणारे जे विचार आहेत त्याला सद्गुरू म्हणतात. त्याला तुकोबाराया, ज्ञानोबा, सेवालाल महाराज, ज्ञानोबा, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज की ज्यांच्या सहवासात गेल्यावर आमचं अंधकार दुःख दूर होते आणि आम्हाला सुख मिळते. आणि मग ते सुख कुठं मिळत नाही, ते कुठं पैशात नाही, राजाला भेटत नाही. आणि राजाला सुद्धा त्या प्रेमाची आवश्यकता आहे. देवाला जर दुष्काळ पडला थोर प्रेमाचा भुकेला आज दुष्काळ त्याला जर दुष्काळ आहे तर ते राजाला काय मिळणार आहे. राजे आले किती गेले किती, त्यांचे कायदे नष्ट झाले. राजा सिकंदर होता, काय राहिलं त्याचा आता निशाणी. गाडगे बाबाचे पुतळे जास्त आहेत का त्यांचे पुतळे जास्त आहेत. गाडगे बाबा फकीर बिन पैसेवाले आणि सिकंदर बादशाह पैसेवाला. कोणाचं नाव जास्त आहे जगात, कोण कोणाच्या कमी पडलं. सिकंदर पैसेवाला म्हणजे अर्ध्या भारताचे प्लॉट होते, 2-4 प्लॉट नाही, अर्धा भारत त्याने घेतला होता, इतके प्लॉट होते. पण ते शेवटी रडला, कसा दुःखानं रडला. आणि गाडगे बाबा सुखानं रडले. वा ऐशी करणी कर्मरो आप हासे जगरो. आणि ते कशामुळे रडला की मी एवढे लोक कापले, एवढं पाप केलं आणि पैशात मन ठेवलं, पण मला सगळ्या जगातले डॉक्टर आणले पण मी वाचू शकत नाही. हे पैशाचं काय गुण. लोकांच्या स्त्रिया विधवा केल्या, अनेक लोक कापले, पैसे पैसे धन धन करत बसलो. तू का म्हणे धन धन धनासाठी जाती. मी काय केलं हे. आणि म्हणून 2 हात जोडीच्या खाली ठेवले होते. तुम्हाला माहित आहे हा मुठ्ठी बांध के आने वाले हात पसारे जाएगा म्हणून हात असे ठेवले होते त्याचे की आता तुम्ही तरी सावध राहा, या धनुच्यावर बसू नका. कारण की त्याला दुःख एक वाटलं की मी त्या आप्पा स्वामीच्या मंदिरात टेंबूर दर्याला एखादी पंगत करू शकलो नाही, जे तगटपल्लीवार करतात किंवा हे लोक करतात, धन द्रव्य देतात आणि कीर्तन करतात. असाच सत्संग माझ्याकडून एकही घडला नाही. आणि आता माझ्या मरणाची वेळ आलेली आहे. कळो येईल अंतकाळीन प्राण प्रयाणाचे वेळी म्हणून कोरडला विठाला. गाडगे बाबा तुकोबा हे हसले मरताना. ऐसी करणी कर्मरो. मग देवानं घेतलं की आपण 5 तत्वाचे बनलेलं आपलं जीवन आहे. 5 तत्वात जाणार आहे, काय उरणार आहे. बदन तेरा मिट्टी का, श्वास तेरा उधार है, फिर अकड़ किस बात की. अरे हम तो सब किराएदार है. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. आई बाप पुन्हा मिळत नाही. आणि आई बापाची जर सेवा घडली नाही काही, मग सेवा नुसता पाया पडल्यानं सेवा नाही घडत. त्याला जाणं लागणार आहे की ते माझ्यासाठी कष्ट. ते माहीत झाले स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. इतका त्रास आई बाप घेतात. म्हणून या 3 गोष्टी कधी विसरू नका. हे कृष्णानं प्रबोधन या त्यांना संस्कार दिला म्हणून ते गाव सगळं रडत होतं. आणि तेवढं करण्यासाठी त्यांनी आपला देह झिजवला. तसा तुकोबाराय, ज्ञानोबाराय यांनी सुद्धा आपला देह समाजासाठी झिजून टाकला. निकाल असो. हे किती काही बोलत बसलं तर कमी पडणार आहे. मायबापा हो, आपण कीर्तन ऐकतो पण कसं ऐकायला लागेल कीर्तन. मला एकदा ट्रेन सांगा व झालं का, संपलं का, करावरी हा जोबार तुम्हाला.
शेवटचं कडू राहिलं वाटतं ना? शेवटचं कडू असं होतं. तुका म्हणे आता आम्ही नवदूत दवडीता. तुकाराम महाराज म्हणतात, ते मनोगत सांगतात त्यांचं की ते मुलं काय म्हणतात, वा आता आम्हाला हाणून जरी दिलं इथून तर आम्ही जाणार नाही. म्हणजे आमचा देह जावं अथवा हा विश्वास तुझ्या पायावर जडलेला आहे. आता आम्ही कुणीकडे मायेकडे जाणार नाही. आता तुझं सुख सोडून मायेच्या सुखाकडे आम्हाला आंबट सुखाकडे जाणार नाही. हे काम, क्रोध, व्यसन, द्वितमच मास मदिराच विषा मृग्यार्थ चौर्य पदार्थ सेवा येतात सत्य व्यसनाचे लोके घोराती घोरम नरक नयंती. या कोणत्याही व्यसनाचा सुद्धा आनंद आम्हाला नको. त्याच्यापेक्षा पॉवरफुल नशा करणार तो ऐशी कर. जगतने नाम रोशन हो. भगतसिंग सारखी नशा, मीराबाईनं देवाच्या भजनाची नशा केली. अशा नशेची गरज आहे मायबाप हो. अशी नशा करून आपलं कुटुंब दुःखी करून त्यांचा शाप देत नाहीत मायबाप, पण लागल्याशिवाय राहत नाही. आपल्या जीवनात कधीच यश मिळत नाही, ध्यान ठेवला. म्हणून मायबापाला आणि साधू संताला कधी दुखू नका एवढं बोलतो. आणि एकदा भजन करा. ज्ञानेश्वर
सखे काळाखंड प्रेमांडळता वारकरी वाणी गुणे निहरे मागणे कदुज प्रति आहे देशी तरी पायी पावसाशिने गुणे मुनिमोजदे आणि कदुजे काय नमागु देवा उदार तू होई मदठी गोपाल संत या संताशिने देश मददी आणि कदुजे काय नमागु देवा गणदेव तुकार फक्त 10 मिनिटं कुणीही जागेवरून उठू नका, कारण आपण एवढं केलंय. फक्त शेवटच्या 10 मिनिटासाठी आपल्या कार्यक्रमाची शोभा कमी होऊ नये. तर आजचे कीर्तनकार हरिभक्त पारायण गुरुवर्य भागवताचार्य व्यसनमुक्ती सम्राट संत गाडगे बाबांच्या विचारावर चालणारे खरंच आपल्या गावाचे परम भाग्य आहे. आणि मला तरी वाटते 10 वर्षापूर्वी बाबांचं आपल्या गावामध्ये आगमन झालं होतं. 31 ते रस्त्याने जर गेलो तर कुठं ढाब्यावर पडलेले, नालीत पडलेले, रस्त्यावर पडलेले, परंतु आपलं गाव हे जुन्या वर्षाचं शेवट हे नामचिंतनानं आणि नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा एक नामचिंतनाने अन्नदानाने हे आपल्या अप्पास्वामी रमामाय मातांनी संतोष भाऊंना एक प्रेरणा दिली आणि त्यांच्या विचारातून त्यांच्या संकल्पनेतून आपल्या सर्व गावकऱ्यांचं सहकार्य म्हणून आज आपण देखील 18 वर्षापासून आपल्या गावामध्ये हे 2 दिवसाचा कार्यक्रम करत आहे. आज मध्ये 1.5 तास झालेले आपल्या गावामध्ये. आणि आज दुसरं एक सांगण्याचं म्हणजे आता सर्व परिसरातून आलेली मंडळी महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणी जायचं नाही. तसेच आज संतोष भाऊ तगलपल्लेवार यांच्या मातोश्रींना सुद्धा आज 75 वर्ष झालेले आहे. बघा काय म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, ज्यांची मायेच्या पोटी असे सुपुत्र जन्माला आले की ज्यांनी आपल्या गावाचं नाव सुद्धा महाराष्ट्रामध्ये फैलून टाकलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा टेंभुर्णा श्री क्षेत्र टेंभुर्णा नाव जर म्हटलं तर आता सगळे लोक आहे ना परिसरातले 100-150 किलोमीटरचे लोक आपल्या गावाला यायला लागले. एवढी महिमा अप्पास्वामी रमामायचे आहे. तर आपण संतोष भाऊ तगलपल्लेवार अर्जुन भाऊ सुद्धा 2 शब्द आपल्याला काही संबोधतील, कारण आपल्याला संतोष भाऊ तगलपल्लेवार यांच्या मातोश्रींचं सुद्धा त्यांच्या आणि पहिले आपले कलाकार मंडळींचा सत्कार होईल आणि सत्कार झाल्याच्या नंतर पुढचं संत आपलं अर्जुन भाऊ सांगतील, मी त्यांना विनंती करतो.